मित्रांनो, जय शिवराय. आणि आपण आहे मोरगावच्या मैदानात. आणि मोरगावच्या मैदानात आपण प्रत्येक मैदानात बैलगाडा मालकांच्या बाईट घेत असतो. पण आज एका चहावाल्याची बाईट घेण्याचा योग आला आणि त्या स्टॉलचं नाव देखील आहे हेल्दी बाईट. तर हेल्दी बाईटचे मालक आपल्यासोबत आहे. दादा नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा तर नाव सांगा तुमचं एकदा. माझं नाव अलंकार मोरे. वारसा महाराष्ट्राचा म्हणून माझा एक युट्यूब चॅनल होता, जो की मी बंदीचा काळ जेव्हा उठला 2022ला पहिलं मैदान आमच्याच गावाच्या शेजारी झालेलं तेव्हा सुरू केलेला. पण माझं बाय प्रोफेशन फोटोग्राफी करतो, वेडिंग फोटोग्राफर आहे. पण आवड आणि घरातली बैल वगैरे ह्यांच्यामुळे माझा पहिल्यापासून कल शर्यतीकडे आहे आणि काहीतरी करत राहण्याची धडपड होती. तर मधल्या काही काळात एक आर्थिक अडचणी बहुत ही झाल्या, खूप आल्या. मग त्याच्या टायमिंगला काय केलं, काहीतरी आपल्याला करायचंय म्हणून एक मी मैदानावर जाऊन बरेच व्यवसाय करत होतो. पण युट्यूबच्या जोडीला आपलं काहीतरी करायचं म्हणून चहाचा आम्ही व्यवसाय सुरू केला. पहिल्यांदा उन्हाळ्यात आम्ही याच गाडीमध्ये हेल्दी बाईट म्हणून आमचं आईस्क्रीम सुरू केलेलं. हेल्दी बाईट नाव ठेवण्याचं कारण काय? हेल्दी बाईट खरं तर हा एक आम्हाला स्वतःचा आमचा ब्रँड तयार करायचा, कारण की म्हणजे सुदृढ खाणं कोण आजकाल देत नाही. कारण जर आपण महाराष्ट्रात बघितलं तर जे काही आईस्क्रीमच्या गाड्या आहेत किंवा जे गाड्या आहेत ते सगळे उत्तर भारतीय लोकांचे आहेत. तर त्यांची मेन काय स्ट्रॅटेजी राहते, ते मेन प्रोडक्ट देत नाहीत कोणतंच, म्हणजे जे पूरक आहे. तर मी ज्या व्हिडिओ करतो त्या 50% व्हिडिओ या कुस्तीच्या राहतात. तर कुस्तीच्या मैदानावर जर आम्ही गेलो तर कुस्तीच्या मैदानावर आम्ही फ्रूट सॅलेड घेऊन जातो. फ्रूट सॅलेडनं काय होतं, पैलवानांचा एक आत्मविश्वास वाढतो, त्याचबरोबर आपण म्हणू शकतो की त्यांचा दम वाढतो. थंडाई कशी राहते त्याच पद्धतीने आम्ही फ्रूट सॅलेड पण बनवतो, प्युअर एकदम म्हशीच्या दुधाचं. आणि आज जो आम्ही चहा देतोय हेल्दी बाईट म्हणून, तर तो चहा गुळाचा चहा देतो, सेंद्रिय गुळाचा चहा. त्याचबरोबर जे दूध वापरतो ते गोकुळचं एक्स्ट्रा डेअरी मिल्कचं वापरतो आम्ही दूध, जे की म्हणजे क्वालिटी देण्याचा पहिल्यांदा प्रयत्न करतोय. का तर आपल्याला पहिल्यांदा माणसं जोडायचे आहेत, माणसं पहिल्यापासून कॉन्टॅक्टमध्ये आहेत, पण त्याचबरोबर चहा पण देतोय. किती दिवस झाले स्टार्ट करून? आता स्टार्टअप केलाय. खरं तर मी एक आपलं चिमणगावचं मैदान झालेलं, आता एक 10व व 15वं मैदान असेल माझ्या अंदाजे. बरं, आपण मैदानात बघतो जे चहाचे स्टॉल असतं बाकीचे, तिथं जो युज अँड थ्रो ग्लास असतो त्याचा चहा वाटप होतो. पण तुम्ही जो चिनी मातीचा कप त्या कपात चहा, तर ह्याच्या मागे 2 कारण आहे. ती जर युज अँड थ्रोच्या कपात मी पण चहा देतो, मी मैदानावर फिरून पण चहा विकतो. मला फोन करतात माणसं, बोलावतात की अलंकार चहा घेऊन ये म्हणून, तर मी ते पण देतो. पण काय विषय होतो, युज अँड थ्रोच्या कपात दिला तर चहा लवकर गार होतो आणि जी आपली ओरिजिनल टेस्ट आहे तर ती टेस्ट येत नाही. जर आपण चिनी मातीच्या कपात चहा दिला तर तो जी ओरिजिनल टेस्ट आहे आपली ती टेस्ट भेटते आणि चहा गरम सुद्धा राहतो जास्त उशीर. चॅनल काय नावाने सांगा ना एकदा. चॅनलचं माझं नाव आहे वारसा महाराष्ट्राचा. त्याच्या एक काय झालं, मधल्या काळात अजिबात व्हिडिओ अपलोड झाल्या नाही, अर्निंग पूर्णपणे म्हणजे बंद झालेलं. तर मग मी फोटोग्राफी करतो, तर एक माझ्याकडे स्टुडिओसाठी कॅमेरा होता, तो मी कॅमेरा सेल केला, कारण त्याच्यातून कामं पण येत नव्हती भरपूर, म्हणजे असं काय. तर मी तो सेल केला एक कॅमेरा आणि याच्याकडे वळलो की बाबा कॅश काउंटर काहीतरी धंदा पाहिजे. तर फोटोग्राफीत काय व्हायचं, ज्या काय माझ्या भागातल्या ऑर्डर व्हायच्या किंवा पोरं पेमेंट खूप अडकवायची, तर मग म्हटलं काहीतरी आपण असा कॅश काउंटर सोर्स बघूया की जेणेकरून कॅशमध्ये पैसे येत राहतील. त्याच्यामुळे हा एक आम्ही सोर्स सुरू केला. कामाची कधीच लाज वाटून दिली नाही. आणि बऱ्याच वेळा असं झालं, मैदानावर मी असताना मला जी पहिल्यापासून कॉन्टॅक्ट आहे, माणसं जुनी ओळखतात या बैलगाडी क्षेत्रातली, ती मला म्हणायला लागली हे काय आपलं युट्यूब सोडून हे काहीतरी नवीन सुरू केलंयस. म्हटलं काय नाही, लाजायचं नाही, कामाला कामं करत राहायची. किती चहा खपतो साधारण चहा खपायचं असे डेलीचं काय नाही. मैदानं फेल जातात, काय सक्सेस जाते. जिम नामांकित मैदान आहे ती मोठी. फक्त मैदानच करायचे का बाकी कुठले इव्हेंट? नाही, मैदानं फक्त मैदान. मग याच्यावर सगळं घर भागतं का? हा, घरी मी, भाऊ आणि आई, 3 जणांचा आमचा परिवार आहे आणि माझा स्टुडिओ आहे. कारणवाडी नवीन MIDC जवळ माझा स्टुडिओ आहे, आनंद फोटोग्राफी म्हणून. वेडिंग फोटोग्राफी करत करत हे पण मी करतो. आज काय सांगाल, तुम्ही एक युट्यूब क्षेत्रात होता आणि युट्यूब करता करता चहाचा स्टॉल लावला. युट्यूबचा कसा विषय आहे, युट्यूबला ते सगळे युट्यूबर आज तुमच्याकडे चहा प्यायला आलेले. तर जवळपास 5-6 जण
एक नामांकित युट्यूबर सर्वच म्हणावं लागेल बैलगाडा क्षेत्रात, ज्यांनी आज भारताच्या बाहेर देखील बैलगाडा शर्यत पोहोचवली, असे सगळेच नामांकित युट्यूबर तुमच्या चहाच्या स्टॉलला भेट द्यायला आले. आज मी खरं तर या सगळ्यांना, ही माझे टीम मेंबर आहे ती सुरुवातीपासून, म्हणजे जेव्हा तुषार धुमाळ सर असतील किंवा आमचा पुष्करराज असेल, पुष्करराज आमच्याच भागातला आहे, गौरव सर आहे ते, हे सगळे मला पहिल्यापासून म्हणजे सहकार्य करतायत. यांनी म्हणजे पहिल्यापासून आम्ही म्हणजे असं कधीच ही केलं नाही की बाबा एकमेकांचे कंपॅरिझन किंवा स्पर्धा कधीच नाही. आज आपल्याला बैलगाडी क्षेत्र टिकवायचे आहे, त्या उद्देशानं आम्ही पहिल्यापासून म्हणजे काम करत राहिलो. बऱ्याच वेळा आम्हाला म्हणजे लोकांकडून ही होतं, तर त्यामुळे आम्ही बैलगाडी क्षेत्र टिकवण्याच्या हिशोबाने या क्षेत्रात आलेलो. पण त्यामुळं आज आमचं पोट भरतंय, तर खऱ्या अर्थानं आनंद व्यक्त करतो की आज आमच्या सगळ्यांचं या यूट्यूबच्या माध्यमातून पोट पण भरतंय आणि त्याचबरोबर अजून एक व्यवसाय सुरू केला. बरं, तुमच्या तोंडाने तुमची प्रशंसा झाली, आता तुमचे सहकारी त्यांच्याकडून प्रशंसा होऊ द्या. त्यांच्याकडून जाणून घेऊ की खरंच चहाची टेस्ट आहे का. कारण की मैदानात आपण बघतो बरेचसे लोक बाहेरून येतात, काही प्रॉपरचे असतात, तर त्यांना खरंच चहाचा टेस्ट आवडेल का, हा महत्त्वाचा विषय. तुषार दादा नमस्कार. नमस्ते. काय सांगाल, आज एका सहकार्याच्या स्टॉलवर येऊन चहा प्यावा लागतोय आणि युट्यूब करता करता स्टॉल उभारला, खरं तर प्रपंच सगळा त्याच्यावर सांगायचं म्हटलं, खरं तर सांगायला गेलं तर अलंकार हा खरंच कष्टाळू युट्यूबर. आम्ही ज्यावेळेस मला वाटतं 2022-21च्या म्हणजे एंडला भेटला असेल, शर्यती सुरू झाल्या त्या पिरियडमध्ये, त्यावेळेस त्याचे कॅमेरे वगैरे तो म्हणजे अतिशय सुंदर असं फोटोग्राफी करतो, क्वालिटी सगळं म्हणजे एकदम सुंदर करतो. आणि ते करत असताना बऱ्याच जणांना प्रश्न पडला की आम्हाला युट्यूबर लोकांना किती पैसे मिळतात, काय अर्निंग होतं. तर तो इतकं सुंदर करायचं काम, तरी त्यातनं सुद्धा तेवढं त्याचं अर्निंग होत नव्हतं. म्हणजे अर्निंग करणं खूप म्हणजे अवघड आहे. आणि बरेचसे आता नवीन युट्यूबर आहेत माझ्या समोर, जुने आहेत, सगळे आपण आहेत, तर त्यांना माहिती अर्निंग किती होतं किती नाही. आज त्यांनी स्टार्टअप चालू करत असताना कुठेतरी त्याला आर्थिक मध्ये थोडीशी चणचण जाणवत होती. तो बोलला पण होता दादा काय करायचं, तर त्यांनी एक चांगला मार्ग निवडला की बैलगाडी शर्यत क्षेत्र म्हणजे बैलगाडी मालक हे बरेच जण म्हणजे सगळ्यांचीच अन्नदाता आहेत. हे तुमच्या त्या बैलगाडी मालकांमुळेच आपल्या सगळ्यांच्या चुली पेटतात, या क्षेत्रामुळे चुली पेटतात. खरंच आम्ही त्यांच्या आभारी. आणि त्यानं सांगितलं मला की दादा मी क्षेत्र सोडणार नाही, पण नवीन काहीतरी स्टार्टअप. तर त्यावेळेस मी त्याला सजेस्ट केलं हॉटेल वगैरे, पण तो म्हणला जास्त लेबर आपण काय सध्याच्याला उभं करू शकत नाही. पण त्याने आता हा नवीन तो स्टार्टअप सुरू केला आहे चहाचा. खरंच छान आहे, गुळाचा, सेंद्रिय गुळाचा चहा आहे. आणि 2-3 मैदानात त्याला मी पाहिलं आणि त्यांनी मला आता मी बाईट ऐकत होतो, तर बाईटमध्ये मला खूप वाईट वाटलं की त्यांनी त्याचा एक कॅमेरा सेल आउट केला. म्हणजे कुठेतरी कॅमेऱ्याची किमती तुम्हाला माहिती खूप महाग असते, 4, 3, 1, 2 लाखापासून पुढे कॅमेरे चालू होतात. आणि कॅमेरा विकून त्यांनी स्टार्टअप चालू केला. वाईट पण वाटलं, पण चांगलं एका गोष्टीचं वाटतंय की त्यांनी पर्याय निर्माण केलेत अर्निंगसाठी. आता तुम्ही पाहताय मागच्या काही दिवसापासून, एक मागच्या 4-5 महिन्यापासून युट्यूबनं पॉलिसी चेंज करत चालली, युट्यूब अपडेट होतंय. अर्निंग खूप कमी प्रमाणावरती खाली भारतामध्ये मिळायला लागले, खूप कमी प्रमाणावरती. किती कंटेंट तुम्ही चांगला टाका, किती व्ह्यूअरशिप येऊ द्या, पण अर्निंग खूप कमी. आता माझ्या समोर हा नवीनच आहे आपला गौरव, 1-1.5 वर्ष झालं करतोय. गौरव काय सांगतील, तुला अर्निंग किती होते? प्रत्येकाला वाटतं की खूप व्ह्यूज येत आहेत, पण ज्याचे पेन्स त्यालाच माहीत असतात. कारण व्ह्यूज येऊन उपयोग नसतो, पैसे मिळाले पाहिजेत. अक्षरशः खूप कष्ट आहे याच्या मागे. आता तुषार दादा पण असतो, ते त्यांना म्हणजे ते सहकार्य सगळे माझ्या यांना पण माहिती अर्निंग काय होतं. फक्त या क्षेत्रात माणसं तोडतो आम्ही, चांगली माणसं मिळत आहेत याचं समाधान असतं. अर्निंगची काहीच आम्ही अपेक्षा करत नाही, कारण अर्निंग होतच नाही. व्ह्यूज जास्त असल्या तरी युट्यूबच्या आता खूप पॉलिसी चेंज झाल्यात, पण प्रत्येकाला वाटतं की युट्यूबर्सला खूप पैसे मिळतात. पण तुम्ही आमचा मोबाईल घेऊन चेक करा, तुम्हाला 20 ते 25 युट्यूबर बैलगाडा क्षेत्रात काम करताय म्हटल्याच्या नंतर बैलगाडा मालकाला प्रत्येकाला वाटतं एक रेग्युलर कंटेंट क्रिएटर जर एक असेल, त्याचा जर एकच कंटेंट असेल आणि त्याच्या जोडीला सेम कंटेंट जर 14-15 जर एका दिवशी पडत असतील, सगळ्यांनी एकच कंटेंट दाखवायचं, भलं तो वेगळा असताना, पण शर्यत क्षेत्रच आहे, तर त्याच्यावरती परिणाम होतो. आणि त्याचं आता सुरुवात झालेली आहे त्याची. त्यामुळे सगळ्यांनी पर्याय, आता गौरवचं सांगायचं झालं तर गौरव स्वतः एका ठिकाणी कामाला आहे, काम करून तो सुट्टी काढून येतो रजा. त्यानंतर हा आपला दादा पण आहे. काय सांगशील, काय एक करिअर म्हणून यूट्यूबकडे कोणी पाहू नका. त्यात एक बैलगाडा शर्यतीचं यूट्यूबर होणं सोपी गोष्ट नाहीये. RPM असेल किंवा जे अर्निंग आहे किंवा पैसे कमवण्याच्या दृष्टीने जर याच्यात तुम्ही येत असाल तर एकदम 0 कार्यक्रम आहे हा. एक छंद ज्याचा म्हणजे
म्हणजे नाही का हृदयातून असतो किंवा मनापासून ज्याला या गोष्टीची आवड आहे तोच याच्यामध्ये टिकू शकतो. बरं, एक सहकारी आज इतका मोठा उद्योग क्षेत्रात उतरला आणि कुठंतरी पुन्हा त्याच क्षेत्रात काम करतोय, युट्यूबच्या माध्यमातून नाही पण चहा विकून. काय सांगाल बैलगाडा मालकांना, कसं आवाहन कराल की या ठिकाणी त्यांच्या स्टॉलला भेट द्या? पहिली तर त्याची एक सुरुवात, त्या सुरुवातीला आपल्या सर्वांकडून शुभेच्छा असतील. त्याने असंच यश आणि याच्यापेक्षा अजून मोठं होत जाऊ हीच सदिच्छा शुभेच्छा त्याला. आणि जे आपले बैलगाडा मालक आहेत, बैलगाडा शौकीन आहेत, आपले सहकारी आहेत, सगळ्यांनी एकदा येऊन त्याचा चहा टेस्ट करा आणि त्याला जो काय त्यांनी नवीन बिझनेस स्टार्ट केलाय त्याला सहकार्य करा आणि त्याच्या यशाचे भागीदार व्हा, हीच सगळ्यांना मी एक विनंती करीत आहे. एक छोटासा स्टार्टअप चालू केला पण सुरुवात इतकी चांगली, गर्दी खूप जमती, चहाला टेस्ट आहे, स्वच्छता आहे, हायजीन पाळलं जाते व त्यामध्ये जो दूध आहे, पावडर आहे, ती सगळी चांगली वापरली जाते आणि पसंतीला उतरलाय तो. सध्या बैलगाडीच्या ज्या मैदानावर तिचा स्टॉल असेल लोक शोधत येतात, हेल्दी बाईटचा बोर्ड कुठं दिसतो, तर त्या पद्धतीने तो बनवतो. आता आमचा पुष्कराज आहे, पुष्कराज माझ्याबरोबर जवळपास झालं 1.5-2 वर्षापासून करतोय तो पण आहे. आता मी तुम्हाला एक प्रामुख्याने गोष्ट सांगू इच्छितो, बिचारे जे 99,000 सबस्क्रायबर झालेत आणि 1 महिना झाला तो 1,000 सबस्क्रायबरसाठी झगडतोय. आमचा काळ असा होता की 1 दिवसामध्ये आम्ही कधी 5,000 सबस्क्रायबर केलेले आहेत, गेन केलेले आहेत किंवा कधी 5 पण होत नाहीत. तर कसं आहे, तुम्ही आम्हाला सपोर्ट करता, पण सपोर्ट करत असताना तुम्हाला वाटतं की बाबा खूप पैसे मिळतात, खूप काय असं काय नाही दादा, एक घरगृहस्थी चालेल एवढे पैसे मिळतात. आता गौरवने सांगितलं, आता पुष्कराज पण बोलेल. पुष्कराज बोल. नमस्कार. प्रथमतः तुम्हाला सर्व गाडा मालकांकडून आणि संपूर्ण युट्यूबवर जेवढी पण टीम आहे त्यांच्याकडनं शुभेच्छा, कारण 1 लाख फॉलोअर आज कंप्लीट होऊन जातील. धन्यवाद. आणि पहिले तर हे सांगा की जो आपला सहकारी आहे त्यांनी हा चहाचा स्टॉल, जो मुळात जो युट्यूबर होता त्यांनी तो सोडून या क्षेत्रात उतरला, काय वाटलं चहाची क्वालिटी? मेन म्हणजे माझं फूड टेक्नॉलॉजिस्ट आहे, मी मास्टर झालं, त्यामुळं जे फूडचे जे क्वालिटी मेंटेन राहिलं पाहिजे किंवा हायजीन, पहिल्या त्या गोष्टी संपूर्णरित्या अलंकार पाहत असते, आपण पाहत असेल संपूर्णरित्या क्लीनलीनेस या ते जे स्टार्टअप चालू केलं आहे त्यामध्ये आपल्याला जाणवतो. आणि विशेष म्हणजे सर्व जे लायसन्स वगैरे आहेत ते पण त्याच्याकडे आहेत आत्ता सध्या, म्हणजे आणि एक प्रकारे कुठंतरी आपला भाऊच म्हणता येईल, कुठेतरी नवीन उद्योजक बनतोय, हे कुठेतरी मनाला भारी वाटतं. आणि यूट्यूब क्षेत्रामध्ये पण त्यानं भरपूर नाव केलेलं आणि आता अजून पण नाव आहेच त्याचं यूट्यूब क्षेत्रामध्ये, पण काहीतरी नवीन स्टार्टअप करतोय, एक चांगली गोष्ट आहे. आणि नक्कीच बैलगाडी मालकांनी त्याला एक चांगला रिस्पॉन्स द्या, कारण एक सर्वसामान्य घरातला तो एक मुलगा आहे आणि त्याच्या स्वतःच्या कष्टाच्या जीवावर तो आज उभा राहतोय, हेच महत्त्वाचं आहे. कारण त्याच्याकडे पैसे नव्हते मित्रांनो, खरंच त्याने कॅमेरा विकला त्याचा एक आणि त्यातून एक गाडी घेतली, आपण गाडी पाठीमागं पाहू शकता. खरंच म्हणजे त्याच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे आणि भारी वाटतं. म्हणजे एक युवक तरुण आज कष्टाचं चीज होतंय त्याच्या आणि कुठंतरी नाव करतोय आणि खरंच भारी वाटतं. म्हणजे काय बोलावं तेवढं कमीच आहे त्याच्याबद्दल. आणि नक्कीच चांगला रिस्पॉन्स द्या आणि तुमचा रिस्पॉन्स नक्कीच द्याल हीच आशा करतो. कारण विशेष म्हणजे आपण पाहत असतो इतर ठिकाणी साखरेचा चहा असतोय, साखर ही शरीरासाठी भरपूर हानिकारक असते, साखरेमुळे भरपूर रोग होतात माणसाला. हा गुळाचा सेंद्रिय गुळाचा चहा करतो, त्यामुळं एक प्रकारे म्हणतात ना ते दुकानाचं नाव जसं त्याने टेस्टी बाईट्स दिले त्याप्रमाणे ऑर्गॅनिक त्याप्रमाणे तो प्रत्येकाच्या आरोग्याचं पण काळजी घेतोय हेच म्हणावं लागेल. आणि नक्कीच एक चांगला स्टार्टअप आहे, त्याला साथ द्या आणि एक प्रकारे रिस्पॉन्स दाखवा. आपलाच सहकारी मित्र आहे आणि नक्कीच तुम्हाला इथून पुढे चांगली क्वालिटी मेंटेन केलेली दिसेल. त्याच्यात मोरे पण आहेत आपल्या समोर. दादा काय सांगाल? आपलाच एक सहकारी मित्र आहे, त्यांचा पण एक यूट्यूब चॅनल आहे आणि आपण एकत्र काम केलेलं आहे. आणि प्रत्येक वेळेस मैदानात आम्ही पण ज्या वेळेस येत असतो त्यावेळेस आवर्जून चहा पिण्यासाठी येत असतो, कारण एक आपला सहकारी मित्र आहे आणि सेंद्रिय गुळाचा चहा भेटतो, आपल्या शरीरासाठी चांगला आहे, ऑर्गॅनिक आहे.
प्रत्येक वेळेस बघत असताना आपल्याला माहीत असेल यूट्यूब चॅनलमध्ये की एक इन्कम सोर्स म्हणून जर कोणी बघत असेल तर 100% तो आहे. आपल्या आता सिनियर आहे त्यांनी पण सांगितलं, मी पण सांगतो की चुकूनही एक इन्कम सोर्स म्हणून त्याच्याकडे बघू नका मित्रांनो. मी स्वतः पण एक जॉब करत एक कुठंतरी एक बैलगाडी क्षेत्राची आवड आहे आणि एक आमची घरगुती परंपरा चालत आलेली आहे. माझा भाऊ स्वतः एक महाराष्ट्र केसरी ड्रायव्हर आहे. घरी आमच्या 2 पिढीची बैल आहेत. कुठंतरी एक वारसा चालवायचा मी पण एक छंद म्हणून हा जोपासत असतो. इन्कम सोर्स म्हणून कुणी याच्याकडे बघू नका. आणि आमचा हा सहकारी मित्र तो देखील त्याच्या कुटुंबाला कुठंतरी एक यूट्यूब चॅनलमधून होणाऱ्या इन्कममध्ये तो खर्च करू शकत नाही आणि भागवू शकत नाही, कोणच भागवू शकत नाही. अशी थोडीशी मित्रांनो कंडिशन आणि रिअल कंडिशन आहे. लोकांना वाटतं की बाबा यूट्यूब चॅनलही पैसे मिळत असतील, बरेच बैलगाडी मालक असतील भेटतात आम्हाला म्हणतात बाबा तुम्हाला पैसे भेटत नाहीत, मिळत. खरी कंडिशन आहे. कधी कधी एक दिवस असा झाला की येण्या जाण्याचा खर्च पण आमचा निघत नाही. आणि ज्यावेळेस मैदानावरती यायचं असतं तर तुम्हाला माहीत असेल पहाटे 5 वाजता उठून मैदानावरती यावं लागतंय. संध्याकाळी 10 वाजता आम्ही घरी पोहोचतोय. फॅमिली आपल्याला पण आहे, कुटुंब प्रत्येकाला आहे. तर प्रत्येकाला काय वाटतं यांना की पैसा मिळतो, पण हे मित्रांनो पुष्टपणे खोटं आहे. यूट्यूब चॅनलमध्ये पैसे मिळत नाहीत. आम्ही फक्त एक छंद जोपासायचा म्हणून मित्रांनो करतोय. कुठंतरी पारंपरिक आणि आमचा एक घरचा नाद आहे, परंपरा आहे म्हणून जोपासून आमचा एक सहकारी मित्र आहे त्याच्याकडे आम्ही कंटिन्यू मैदानात आलो की येत असतो. कारण आपलाच एक सहकारी मित्र कुठंतरी एक व्यवसायामध्ये गेलेला आहे आणि आपल्या ह्याच्यात जर बघायला गेलं तर आपल्यातील मुलं व्यवसाय करायला असतात. तर कुठंतरी त्यानं स्वतःचं त्या गोष्टीकडे लक्ष न देता की बाबा लोक काय म्हणतील किंवा काय नावं ठेवतील, आपण यूट्यूब चॅनलमध्ये काम केले, ओळखीचे लोक आहेत काय बोलतील, या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून त्याने एक आपला स्वतःचा स्टार्टअप उभा केला. त्यातून तो त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचं सर्व खर्च भागवतोय आणि आपल्यासाठी पण एक आणि इतर जे काही नवीन युवक असतील त्यांनाही प्रेरणा देण्यासारखी एक गोष्ट आहे मित्रांनो. तर माझ्यातर्फे पण त्याला शुभेच्छा त्याच्या पुढील वाटचालीसाठी. बरं जाता आता आमच्या सगळ्यांची बाईट घेतली, पण जे बाईट घेत आहेत त्यांची पण जरा आपण बाईट घेऊया. सँडी शिंदे जे मराठवाड्यातून मित्रांनो येतात, अक्षरशः आज ते सकाळी 8 वाजता निघालेत आणि 4 वाजता पोहोचलेत. बसने आलेत. म्हणजे तुम्ही बघू शकता की त्यांना पण म्हणजे ह्या क्षेत्राचा आवड आहे, पण ते पण तुम्हाला सांगतील की या क्षेत्रात नक्की काय मिळतं काय नाही. आणि अलंकार दादाला पण ते शुभेच्छा देतीलच. सांगा दादा तुमचा अनुभव. सगळ्यात प्रथम हे सांगल की सहकारी हा थोड्या दिवसापूर्वी झाला आणि महत्त्वाचं म्हणजे तो पण फोटोग्राफर आहे, मी पण फोटोग्राफर आहे आणि त्याच्या ज्या भावना आहे हे माझ्यापर्यंत पोहोचल्या. यांना जर कळाल्या नसतील पण मला त्या कळाल्या, कारण की दोघंही फोटोग्राफर आहे. आणि आज त्यांनी त्याची घरातली वस्तू म्हणजे जसं कुटुंबातला एखादा सदस्य असतो तसा तो कॅमेरा असतो आणि तो कॅमेरा विकून त्याने आज ही गाडी उभी केली. इथं चहाचा स्टॉल लावतोय आणि गाडा मालक प्रत्येक या ठिकाणी येऊन चहाचा आस्वाद घेतो आणि चहा चांगला आहे असं प्रत्येक जण म्हणतं पण आहे, पण त्याच्या कष्टाचं कुठंतरी चीज झालं पाहिजे असं वाटतं. आणि दुसरी गोष्ट सांगायची जर झालं तर आज सकाळी मी या मैदानासाठी, आज मला तिकडनं येताना गाडी नव्हती आणि नगरला एक काम होतं अहिल्यानगरला, तर सकाळी 8 वाजता घरून निघालो. बसने आलो, मोरगावपर्यंत म्हणजे चौफुल्याला उतरून मोरगावपर्यंत रिक्षाने आलो आणि चौफुल्याहून मैदानापर्यंत ट्रॅक्टरवरती आलो. म्हणजे थोडंसं स्ट्रगल वाटतं, पण हा छंद आहे. म्हणजे जो किडा म्हणता ना अंगात, तो किडा माझ्यात आहे. कारण की त्याचं उदाहरण पण सांगतो की या मैदानात प्रत्येक गाडा मालक येतो तर तो प्रत्येक आशेमारी येतो. इथं आशेने येतो की त्याला गुलाल मिळाला पाहिजे, पण त्याचे ते स्वप्न होत नाही पूर्ण आणि हळूहळू ते होता. तसेच माझी कुठेतरी गोष्ट आहे, एक 4-5 महिन्यापूर्वी चालू केलेला जो प्रवास आहे तो अखंड असाच चालू राहो आणि जो माझ्यातला किडा आहे तो असाच जिवंत राहो. आणि मी या यूट्यूब क्षेत्राच्या माध्यमातून मी संपूर्ण भारतभर या बैलगाडा शर्यतीला मोठं करण्याचं काम करत राहो. याच या गोष्टी याच्यात म्हणजे या मुलाखतीच्या उद्देशाने सांगतो. आणि या क्षेत्रातल्या मी सर्व प्रेक्षकांना जे बैलगाडा बघण्यासाठी येतात त्यांना पण आवर्जून सांगू इच्छितो की नक्कीच हेल्दी बाईट या चहाचा आस्वाद घ्या. अलंकारला खूप सपोर्ट करा, आपल्यातला सर्वसामान्य आहे तो. आणि तुझ्या दादा फक्त 2 मिनिट बोलतील आता लास्ट 2 मित्रांनो. तुमचा छोटा भाऊ माझ्या स्वतःच्या एका छोट्या भावासाठी विनंती करतोय की ज्यावेळेस तुम्ही मैदानात याल त्यावेळेस या हेल्दी बाईट या जो तुम्हाला जो ही गाडी दिसली की निश्चित इथं या आणि चहा घ्या आणि चहाचा आस्वाद घ्या. अतिशय कष्टानं आणि मोठा खडतर प्रवास करून त्यानं इथपर्यंतचा टप्पा गाठलेला आहे. त्या माणसाला, मराठी माणसाला आपण सपोर्ट करायचा आहे. मराठी माणसाला सपोर्ट केल्यानंतर फार मोठी उंची आपण गाठतो. त्यातलं एक उत्तम उदाहरण तुम्ही दाखवून द्यायचं आहे.
बऱ्याच जणांनी विचारलं की बाबा काय कारण आहे, तू इतक्या दुरून येतो, 400 किलोमीटरचा प्रवास करून येतो, मुलाखती घेतो, मग त्या कधी 2 मुलाखती होतील, कधी 3 होतील, कधी 10 पण होतील, पण काय असतं ना, कधी कधी एक पण होत नाही. एक पण होत नाही. तर जो ॲनिमल म्हणजे जनावरात प्रति जो भाव आहे तो भाव व्यक्त करायसाठी या मैदानात येतो, इतकाच दृष्टिकोन आहे. आणि जाता जाता मला एक आवर्जून एक गोष्ट विचारावं वाटते. तुषार सर, बऱ्याच दिवसांपासून तुम्ही या क्षेत्रात आहे, तर मुळात तुमचं शिक्षण काय? कारण की प्रत्येक मुलाखत आपण बघतो मित्रांनो, चांगल्यारीत्या प्रश्न मांडणी हा सगळा म्हणजे सगळा बेस त्याच्यावर डिपेंड करतो मुलाखतीवर. काय शिक्षण काय झालं? शिक्षण माझं इंग्लिश मिडियमने पूर्ण, त्यानंतरनं 10वी 12वी ITI डिप्लोमा नंतरनं BA नंतरनं JCM मास्टर इन जर्नलिझम, आणि त्यानंतरनं परत BEd नंतर आता सेकंड इयर गेलेत मी. मोठं मी तर म्हणतो सगळ्याच युट्यूबर मध्ये सगळ्यात जास्त शिक्षण, सगळ्यात जास्त एज्युकेटेड आहे. आणि पण काय विचारला प्रश्न काय विचारला? आणि नाही, आज प्रत्येकाच्या मनात आहे ना, तनामनात प्रत्येकाच्या मैदान रिपोर्टर आहे. मैदान रिपोर्टर कोण आहे, मैदान रिपोर्टर कुठला आहे, मैदान रिपोर्टरचं शिक्षण काय हे माहित नाही त्यांचंच. आणि हे बघतोय आपण की कोणी येऊ द्या, या क्षेत्रात काम करणारा कुठलाही युट्यूबर असू द्या, त्याला जवळ करण्याचं काम हे करताय. नाही, कसं होतं, संघटना म्हणून नाही, पण एक तो व्यक्ती पण कुठेतरी चांगल्या लाईनला लागला पाहिजे. कारण की याच्यात कॉम्पिटिशन नाही. कॉम्पिटिशनचा विषय कधी असतो, 2 किंवा 4 व्यक्ती असतील त्यावेळेस कॉम्पिटिशन असतं. पण आता आपण 24 झालोय, जवळपास 2 डझन झालं. आता कॉम्पिटिशन संपलं, आता एक समूह म्हणून आपल्याला चालावं लागणार आहे, पर्याय राहिलेला नाही. आणि त्या समूहातनं काहीतरी नवीन मार्ग आपल्याला काढावे लागणार आहे. अलंकार दादा, बरोबर. तुम्हाला अजून भविष्यात नवीन स्टॉल दिसतील, कोणी नवीन आमच्यातलं उतरू शकतं, आणि त्यांना सपोर्ट तुम्ही नक्की करा. कारण की मराठी माणसाला सपोर्ट करायला हवा.